मातोश्री, असं मला खूप एकाकी वाटतंय हो. काय एकाकी वाटतंय? आम्ही आहोत. हा रायगड आहे. कधी नव्हे तो हा रायगड आम्हाला आमचा वाटेनासा झालाय. एवढा लळा त्या भगव्याचा, पण तो खिजवतोय असं वाटतंय आम्हाला. रायगडावरच्या इमारती, दरबार, सदर, असं वाटतंय की सगळ्यांच्या नजरा बदलल्या आहेत. सुनबाई, असा का विचार करताय? बघा ना, महाराजांनी गड निवडला. ते गडच निवडणार होते, ते आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. पण हे जे काही घडतंय ते आमच्या मनात सुद्धा नव्हतं हो मातोश्री. तुम्हाला काय वाटतं, युवराज जातील गडावर तलवार रोखून? नाही जाणार. आम्हाला खात्री आहे. उलट स्वराज्याची किती काळजी घेतात ते. घेतात ना? हो, खूप काळजी घेतात. स्वराज्य वाढीसाठी त्यांनीही अनेक कष्टा खाल्ल्या. तेच ना मातोश्री, मग एवढं असताना सुद्धा युवराज चुकीचं कसे वागतील? आणि त्या खबरा पण अशा येतात की सुनबाई, येणाऱ्या सगळ्या खबरा खऱ्याच असतील असं तुम्ही तरी का समजताय? लोकांना काय दहा तोंडाने बोलतात, पण प्रत्यक्ष भूपाळगडाच्या पायथ्याशी काय घडलंय हे त्या जगदीश्वरालाच ठाऊक. त्यालाच डोळे. आमचा भरोसा त्याच्यावर. मातोश्री, आम्हाला काही सुचतच नाहीये हो. असं वाटतं इतक्या दिवसात त्या खानाचं राजकारण युवराजांना नीट कळत नाही का? की राणूबाईंमुळे त्यांची फरफट होते. त्या एवढ्या दिवसांच्या सहवासानंतर युवराजांच्या विचारात, योजनेत काही बदल तर झाला नसेल ना? काही फसगत तर झाली नसेल ना मातोश्री? फसगत होणार नाही. खात्री बाळगा. खरं तर आम्हाला तसंच वाटतंय. युवराज कधीच चुकणार नाही, कधीच चुकीचे वागणार नाहीत ते. पण दिलेर खानाच्या दबावामुळे त्यांना चढाई करावी लागली तर? मातोश्री, सगळ्यात जास्त भीती आम्हाला याचीच वाटते. ज्या हातांनी त्यांनी रायगडाच्या बुरुजावर भगवा फडकवला, तुम्ही तरी लक्ष द्यायचे भगव्याकडे, आणि भगवा 7 दिवसातून एकदा बदलावा. म्हणजे तो दिसतोही छान, रसरशीत, आणि त्यालाही मज्जा येते डौलाने फडकण्याची. ज्या भगव्यासाठी त्यांनी गनिमाला तुडवलं, सुनवलं, मराठी ईर्ष्या वाघनखासारखी आहे. असते पण दिसत नाही. पण कुणी कुरापत काढली तर मात्र ती पोटाला भिडते, आतड्यापर्यंत आरपार जाते. कुणी तिला डिवचलं तर ते नागिणी सारखी ढिस्कारते, कडाकडा फोडून काढते, यमसदनाला पाठवते. तो श्री तो भगवा, स्वराज्याचा अभिमान भगवा, युवराजांमुळे गडावरून उतरणार, भगव्याच्या अपमानाचं कारण होणार. आम्हाला खूप दुःख वाटतंय हो याचं. सुनबाई, आई जगदंबेवर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. मातोश्री, युवराजांवरचा हा प्रसंग टाळून जावा. आम्ही तर तुळजापूरला 1.25 मण तेल वाहण्याचा नवस केलाय. आता काळजी आई जगदंबेलाच. भूपाळगड गाठला? गाठला. अरे देवा, आता आता काय?
माझं तर डोकंच चालत नाहीये. सारखी महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. हे म्हणजे करायला गेलो गणपती आणि झाला मारुती, असं झालंय. झालं खरं तसं. युवराज, तुम्ही खूप मोठं उड्डाण मारलं. थेट भोपाळगडच गाठला. खूप चुकवलं युवराज तुम्ही. महाराजांचा आत्मा तर खूपच तरफडत असणार. मग उभं आयुष्य पणाला लावून त्यांनी ही दौलत उभी केली, गोरगरिबांचं राज्य उभं केलं. आणि हा दिवस बघायला मिळावा. स्वतःचं लेकरूच बापाच्या अंगावर धावून गेल्यासारखं झालं हे. काय बोलावं तेच कळत नाहीये. स्वराज्याची दातखीळ बसल्यासारखं कुणीच कोणाशी बोलायला तयार नाहीये. खरं सांगायचं तर कलशाभिषेक करून घेतला तेव्हाच मला पुढचं चरित्राण दिसलं होतं. पण आपण काय बोलायला जावं तर लोकांना वाटतं आपण युवराजांच्या विरोधात आहोत म्हणून. पण आता कळलं ना काय खरं काय खोटं ते. त्या दिलेरखानाच्या हातात हात घालून आपल्याच भूपाळगडावर हल्ला करावा. असा स्वराज्यद्रोह करणाऱ्याचं स्वराज्यात काय होतं हे सर्वांनाच माहिती आहे. एक तर त्यांना स्वराज्यात स्थान नाहीच, आणि आलेच तर महाराज तोफेच्या तोंडी दिल्याशिवाय राहणार नाही. आपापल्या जागा धरून बसा. जी काळूजी बाबा. हा, हुशार राहा आणि सावध राहा. काळूजी बाबा, पर कुठवर दबा धरून बसायचा? अरे अजून फिरंगीजी बाबाचा आदेश नाही आलाय, येईल लवकर. कवा यायचा आदेश? गडबड करू नका. अरे हल्ल्याचा आदेश येणार आहे, हल्ल्याचा. जा दबा धरून बसा आणि हुशार राहा. हा हुजूर, क्या हुआ मुल्ला अहमद? भोपालगढ़ पर हमला करने की सब तैयारियां हो चुकी है. फौज को आगे हम भेज चुके हैं. आपके हुक्म के मुताबिक सब कुछ हो रहा है. ठीक है. और तोफों को भी आगे भेज चुके हैं. घोड़े, घुड़सवार और बाकी 3 टुकड़ियों के जवान भी तैयार हैं. मोर्चाबंदी लग गई है. बहुत अच्छे मुल्ला अहमद, हम भी तैयार हैं. बिल्कुल बिल्कुल हुजूर. लेकिन शंभू राजे? शंभू राजे? जी. ये शंभू राजे को क्या हुआ मुल्ला अहमद? हुजूर, शंभू राजे को कुछ नहीं हुआ, लेकिन वो छावनी के बाहर आते ही नहीं है. तैयार होकर निकलने की बात तो दूर है. क्या कह रहे हो मुल्ला अहमद? जी हुजूर, मैंने अपने सरदार को 3 बार उनके छावनी में भेजा, लेकिन सरदार तीनों बार उल्टे पांव वापिस आ गया. क्या? जी हुजूर, और एक अहम बात. क्या? शंभू राजे के छावनी में कोई हलचल दिखाई नहीं दे रही है. खान साहब, आपने तो कहा था कि शंभू राजे हमारी फौज की ढाल होगी. बिल्कुल हमने कहा था. लेकिन यहाँ तो उल्टा हो रहा है. फौज तो आगे निकल चुकी है और ढाल पीछे है. ये बहुत गलत बात है. हमारी छावनी में कुछ भी गलत नहीं होगा मुल्ला अहमद. हमने जो कहा था वही होगा. ये शंभू राजे नाम की ढाल हमारी फौज के आगे ही रहेगी. महाराज, महाराज, मी काय करू तुम्हीच सांगा. तो दिलेर खान मोठी फौज घेऊन यायला लागलाय. जवळच्या डोंगरावर तोफा चढवून तिथनं भडीमार करायचा डाव आहे त्याचा. त्याला नाही जुमानणार महाराज. तुम्ही मोठ्या विश्वासानं या गडावर साधन सामुग्री ठेवली आहे. त्याला बिधक्का लागू द्यायचा नाही म्या. दिलेर खानाच्या भ्यानं रयत बी गडावर यायला लागली आहे. ती बी आबदार राहील. रयताच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही म्या. तर महाराज, मोगलाच्या गोटात शंभूराजा आहे ती हे कळल्यावर अंगात हीच गेली हो माझ्या. अवसान कळल्यागत झालंय. काय करू महाराज, तुम्हीच सांगा म्या काय करू. किल्लेदार, किल्लेदार, हो किल्लेदार. महाराज, ज्या दगडाला तुमच्या पायाचा स्पर्श होतो
तो दगड आमच्यासाठीनं देव होतो. शंभूराजा तर तुमचा कलिजा. पण तुम्हीच सांगा महाराज, शंभूराजा आमच्यासाठीनं काय झालं? काय बिसूचना झालंय महाराज? काय करू तुम्हीच सांगा आता. फिरंगोजी बाबा, दिलेर खानाच्या फौजा यायला लागल्यात. मला वाटतं तोपाला बत्ती द्यावी. नाही, अजिबात नाही. पर एक डाव सांगितलं ना व, माझ्या आदेशाबगर गडावर नका एवढा खडा सुद्धा घरंगळ गेला तर बघा, मी हाय आणि तुम्ही हाय. फिरंगोजी बाबा, अरे दम धर म्हणून सांगितलं ना व. अशानं गड गिळून टाकेल तो दिलेर खान. दादासाहेब ऐकले आवाज? लढाईला तोंड फुटतंय. होय, टिंकाळ्या, ऐका ते हाणामारीचे आवाज. बाहेर जाऊन बघा जरा, आपल्या गडावर तुटून पडलेत गनीम. अक्कासाहेब तुम्ही आतच थांबा. आत थांबून काय करू? आम्हाला नाही सहन होत दादासाहेब, थांबवा हे सगळं. अक्कासाहेब हे थांबणार नाही, राजकारणाचा भाग आहे. तुमचं राजकारण आहे हे मान्य आहे आम्हाला, पण तुम्हाला असं वाटत नाही का की आपण सोनं मिळवण्यासाठी चिंध्या चाचपतोय? आणि अशा चिंध्या चाचपून जर सोनं मिळणार असेल तर नको आपल्याला. अक्कासाहेब, आपण निघून जाऊ. मी अडकलाय यात, अडकवलंय त्यांनी तुम्हाला. अक्कासाहेब आमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्यावर विश्वास ठेवू की समोर फुटणाऱ्या गडावर विश्वास ठेवू तेच कळत नाही आम्हाला. मला माहितीये दादासाहेब, आम्ही आमच्या धन्याबरोबर स्वराज्यातल्या अनेक गडांवर राहिलो. तिथले सनई चौघड्यांचे, नगाऱ्यांचे मंगलमय आवाज ऐकलेत आम्ही. असे किंकाळ्यांचे आवाज नाही ऐकले कधी. हाच ते आवाज ऐकतोय, तेही तुम्ही समोर असताना. स्वराज्यातल्या युवराजांनी समोर असताना आपल्याच माणसांनी जीवाला मुकावं हे दुर्दैव आपलं. तो दिलेर खान हे सगळं जाणून बुजून करतोय. अक्कासाहेब एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही समोर असेपर्यंत आपल्या माणसांच्या जीवाला धोका नाही. तरी आम्ही म्हणत होतो नका राहू इथे, जाऊयात आपण परत आपल्या स्वराज्यात. आबासाहेबांनी निरोप पाठवले, फौजा पाठवल्या, पण तुम्ही कोणाचं ऐकलं नाही. दादासाहेब, आपल्या भूपाळगडाचं काही बरं वाईट झालं तर कोणत्या तोंडाने स्वराज्यात जा? कोणत्या हिमतीनं आपल्या आऊसाहेबांच्या समाधी समोर बसाल? आम्ही तरी कोणत्या तोंडाने आबासाहेबांसमोर जावं? दादासाहेब, ज्या श्रद्धेनं आम्ही आमच्या सुखावर, संसारावर पाणी सोडून तुमची पाठराखण करायचं वचन दिलं होतं, वचन कुठे पाळलं आम्ही? तुम्ही तर ते पाळूच दिलं नाही. ही पाठराखण स्वराज्याच्या मुळावर उठेल असं कधीच वाटलं नव्हतं आम्हाला. छत्रपतींची मुलं आहोत ना आपण. आमचं जाऊ द्या, उद्या तुम्हाला कोण म्हणे शूर आबांचा शूर छावा. हो का दादासाहेब? हल्ला करायला गेलेली खानाची फौज माघारी आली. आता दुसरी चढाई, मग तिसरी, आणि मग थांबवा हे दादासाहेब, थांबवा. फिरंगोजी बाबा, रायगडावर ना खबरगीर आलाय. अरे मी वाटच बघत होतो. मुजरा केले ना? अरे मुजरा काय करत बसलाय? बोल धडा धडा. कुठल्या बी परिस्थितीत भूपाळगड स्वराज्यातच राहायला पाहिजे याची दक्षता घ्या. समोर कोणी बी आला तरी त्याची गय करू नका. बघितलं? महाराज म्हणतात शंभूराजा सोडा. उद्या स्वतः आम्ही गडकोट चढून आलो तर तोफेचा पहिला गोळा आमच्यावर डागण्यात कसूर करू नका. हे गडकोट म्हणजे रयतेची दौलत आहे. ती गनिमाच्या हाती गेली म्हणजे बेजबाबदारी झाली, हे सतत ध्यानात ठेव. ऐका. अरे काय ऐकू काळूजी, काय ऐकू? या गडकोटाच्या पायात बाजी पासलकरांपासून तानाजी,
शिवा जिवा मुरारबाजी प्रतापराव सूर्यराव काकडे हजारोंनी बलिदान दिलंय. हे व्यर्थ साहेब. असा बर्ताव खपवून घेतला जाणार नाही. महाराज म्हणतात दिलेर खान रोज हल्ला करत, हिकमती लढवत, स्वतः शंभूराजा हत्यार घेऊन गडाच्या रोखानं येत्या. त्यास निवी दया माया नाही. स्वराज्याच्या गडाला कुणाकडून बी इजा होऊ नये ह्याची काळजी घ्या. लढावं, झुंजावं आणि गनिमस परास्त करावं. यंगूजी बाबा, आता का वाईट वाटून घेत आहे? काळूजी, माझ्याच नशिबी आलं बघे. तुम्ही उभं होता ना त्या देव दगडा मोहर आणि त्याला विचारत होता काय करू. आता मिळालं उत्तर. मिळालं. अय काळूजी, मिळालं उत्तर. मग उठा आणि हातात घ्या तलवार. तलवार घेऊ हाती? अरे कशी घेऊ काळूजी, कशी घेऊ हाती तलवार? थोरल्या धान्याच्या सांगावरून धाकल्या धान्याविरुद्ध तलवार धरू? कशी तलवार धरू काळूजी, कशी तलवार धरू? माहुलीच्या घाटावर आम्ही भवानी बाळासाठी घोडा घेतला होता. तोपर्यंत तुमचा घोडा वाळूत घसरला होता. नाही अक्कासाहेब, आम्ही घोडा फेकला होता. तुम्ही घोडा फेकत आलात हे बघून भोपाळ गडावरचे मावळे हाय खाऊन बसले आहेत. म्हणजे बघा ना, मोगली सैन्य गडापर्यंत येऊन पोहोचलं तरी मावळ्यांकडून मारा नाही. कारण त्यांना माहितीये शत्रू सैन्यात आपले युवराज आहेत. म्हणूनच तोफांना बत्ती नाही, बाणांचा वर्षाव नाही, गोफण गुंड्याची बरसात नाही, काही नाही. तुमच्यामुळे ते गांगरून गेले. नाही अक्कासाहेब, असं होता कामा नये. श्रद्धा आंधळी असते दादासाहेब, आणि विश्वास हा नेहमीच जाईबंदी असतो. युवराज, दिलेर खान भेटीस यायला लागले. ये क्या शंभूराजे, आप मुहिम के लिए अभी तक तैयार नहीं हुए? चलिए, आपको लड़ाई लड़नी है. भोपालगढ़ आपको जीतना है, हर हालत में, हर कीमत पर. माफ करा खान साहेब, ही लढाई आम्ही लढू शकत नाही. क्या हुआ आपकी तलवार को? आपको तो बहादुरी दिखानी थी, दिखाइए अपनी बहादुरी. मौका अच्छा है बहादुरी दिखाने का. ऐसा मौका बार बार नहीं आता शंभूराजे. उठाइए अपनी तलवार और अपनी तलवार के जौहर दिखा दीजिए. वेळ आल्यावर आम्ही आमच्या तलवारीचा जलवा जरूर दाखवू, पण ही वेळ नाही. शंभूराजे, हम आपको यहाँ किस लिए लाए थे? भोपालगढ़ जीतने के लिए, बादशाह सलामत को दिखाने के लिए. मतलब? बादशाह सलामत के दिमाग में वहम आ सकता है कि आपको मनसबदारी कबूल है भी या नहीं. मनसबदारी तर आम्ही कबूल केली आहे. तो मनसबदारी पक्की करने के लिए भोपालगढ़ का किला आपको मुगल सल्तनत को जीत कर देना ही पड़ेगा. जिंकून द्यायचाच असेल तर आम्ही आदिलशाहीचा मुलूक जिंकून देऊ. इसका मतलब ये हुआ कि आप दिल से हमारे साथ नहीं हो, धोखा दे रहे हो हमें. साबित तो यही होगा ना? खान साहब, आप समझते क्यों नहीं? शंभूराजे, अगर आपको शहजादे तक पहुंचना है तो आपको ये लड़ाई लड़नी ही पड़ेगी. आपको भोपालगढ़ जीतकर मुगल सल्तनत को देना ही पड़ेगा. ये लीजिए, उठाइए तलवार. शक्य नाही ते. स्वराज्या विरोधात आम्ही तलवार उचलणार नाही. आप भूल रहे हैं शंभूराजे, इस मुहिम में आपने हमारे साथ शरीक होने का वादा किया था. होय, वादा जरूर केला होता,
पण वादा फक्त मोहिमेवर येण्याचा होता. हत्यार उचलण्याचा शब्द दिला नव्हता. तो कहा है सरासर हमारे साथ ये पांढरे सरदार देख रहे हो तुम. हा तुमच्या ऐकण्या आणि समजण्यामधला गोंधळ असू शकतो, धोका नाही. शूर आबांचा शूर छावा